माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय, सब संतन की जय. जय हरी. जय हरी. आता मी म्हणजे जसं जन्मल्यापासून पहिल्यांदाच सगळ्यांच्या समोर बोलतोय, म्हणजे पहिलाच अनुभव आहे बोलण्याचा. 2 वर्षापूर्वी जोडीदाराचा आपले खडके भाऊ आदल्या दिवशी म्हणजे जुलै महिन्यात असेल तो फोन आला संध्याकाळचा 10 वाजता की म्हणले उद्या कीर्तनाला जायचे लोणंदला पडेगावला. आता मला तर जायचं होतं पुण्याला, 4 वाजता जायचं होतं. तर तो म्हणला की तुम्ही आता 1-2 वाजेपर्यंत. ठीक आहे म्हणलं, आता 12चं कीर्तन संपलं की जेवण वगैरे केलं तर 1-2-3 वाजेपर्यंत जाऊ. ठीक आहे म्हणलं. मग भाऊ आणि राऊत भाऊ दोघं होते, आम्ही 3-4 गेलो 12 तिथून. सकाळी साधारणतः 7-7:30 वाजता निघलो. 2 वाजेपर्यंत यांचा टायमिंग कधी 10-11 वाजले तर ते पण समजलं नाही. पाडेगावावरून तसंच आपण फलटण मार्गे गेलो आणि तर मग खटके भाऊंनी मला आधीच सांगितलं होतं तुम्ही माळ घाला. ठीक आहे म्हणलं घालू. तसं तयारी पण झाली माझी आणि संध्याकाळ म्हणजे उशीर झाल्यामुळे काय ते घालणं झालं नाही. आणि मला संध्याकाळचा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला खटके भाऊंचा की तुम्ही परीक्षेत पास झालाय. म्हणले कसली परीक्षा? म्हणले तुम्हाला माळ घालायची म्हणजे तुमच्यासारख्याच परीक्षा झाली ती, तुम्ही सकाळी गेला संध्याकाळी म्हणजे तुम्ही कसलाच म्हणजे हे केलं नाही काय नाही. तर भाऊ म्हणले घालू. ठीक आहे म्हणले. मग त्या दिवशी तळमळ झाली माझी घालायची पण उशीर झाले म्हणून नाही झाली. मग दुसऱ्या दिवशी भाऊ म्हणले की येऊ आपण परत आल्यावरती करू म्हणले. मग त्याच्या परत 15 दिवसानंतर भाऊंचा फोन झाला. भाऊ आले बारामतीत. त्याच्या आई माळ करत होती आणि तसं म्हणजे पुण्य म्हणजे माझी आजोबांची 45 वर्ष वारी झाली आळंदी ते पंढरपूर. वडिलांची 25 वर्ष वारी झाली. म्हणजे परमार्थ काय असं जरा बऱ्यापैकी माहित होतं. आणि आता ही आमची 3री-4थी पिढी. ते झालं की परत मी आईची माळकरी असल्यामुळं नाव मी काय माहित नव्हतं, पण बाबा रामकृष्ण हरी किंवा हे बाकीचं माहित होतं. मी आणि आईने एका दिवशी अनुग्रह घेतला की आमचं चिंतन चालू झालं. आपण बाकीचं अवस्था वगैरे बाकीच्यांची पाहत होतो. मी एक दिवस ताईंना म्हणलं हे सगळे अवस्था होती माझी का होत नाही. ताई म्हणले की नाही आणायचं. ताई म्हणले की तुम्हाला ते चिंतन वाढवावं लागेल. तुम्ही जर चिंतन जसं जसं तुमचं वाढेल तसं तसं तुमचं प्रवचन कीर्तन तुम्ही ऑटोमॅटिक करायला चालू करतात. मग तसं तसं माझं चिंतन मी वाढत गेलो. रोज मी अर्धा तास 1 तास 2 तास कधी 3 तास जसं वेळ मिळेल तसं. ज्या दिवशी वेळ नाही मिळेल त्या दिवशी चालता बोलता असं जाता येता गाडीवरती आपलं नामस्मरण चालू असतं. माझं ते झाल्यानंतर परत एक 4-5 महिन्यांनी माझा मुलगा म्हणजे ज्या दिवशी मी अनुग्रह घेतला त्यावेळेस माझा मुलगा पण म्हणत होता की मला पण माळ घालायची. आम्ही कोण नॉनव्हेज खात नव्हतो पण माळ नव्हती. मग पण घरचे म्हणले की नको त्याला. पण एक दिवस असं झाले की भाऊ येणार होते आणि मला वाटते दादा भाऊ पण होते त्यांच्याबरोबर. तर भाऊ येणार ते समजल्यानंतर मुलगा जवळजवळ 4-5 वाजल्यापासून तो घराच्या बाहेर थांबला होता भाऊंची वाट बघत. आणि त्यावेळेस भाऊ आले तर भाऊंनाच घेऊन घरी आला आणि त्यावेळेस पण त्यांनी माळ घातली अनुग्रह घेतला. तसं नंतर माझी मिसेसनी पण जवळजवळ आता 2 वर्ष झालं खाल्लं नाही. पण तिचा टप्प्यात आलं की त्याचा कार्यक्रम होणारच आहे हे मला माहिती आहे. भावानी पण तो म्हणतो आता मला काय तर खायची इच्छा होत नाही. तो पण हळूहळू बंद करण्याच्याच वाटेवर आहे. मग आता मी काय म्हणलं तुम्हाला जेव्हा पण खायचंय माझे काय तुम्हाला ही नाहीये. तुम्हाला खायचंय तर खावा पण ज्या दिवशी तुमचा कार्यक्रम होईल त्या दिवशी तुमचा कार्यक्रम होणारच आहे. जसं आपण चिंतन करायचं म्हणजे कारण काय चिंतन जसं आपण लागण करतो. लागण झाल्यानंतर ऊस वाढवतो. ऊस वाढवल्यानंतर कारखान्याला पाठवल्यानंतर मग त्याची साखर जशी बनते तसं चिंतन केल्यानंतर सुद्धा जसं जसं तुमचं चिंतन वाढेल चिंतन वाढल्यानंतर तुमच्या सुद्धा आयुष्याची साखर बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आणि सांगण्याचं असं बरेच असे काही उदाहरण आहे माझ्याकडे. आता मी ज्यावेळेस चिंतनाला बसतो त्यावेळेस मला चिंतनाला बसल्यानंतर सुरुवातीला असं माझ्यापाशी साप आलाय नाग आलाय असं जाणवायचं.
परत नंतर मी मला जाऊ द्या घेऊन आला तर आला, घरात काय साप येणार आहे किंवा काय, तरी पण मी माझी लिंक तोडत नव्हतं. मग जसं मी चिंतन करायला नंतर मला कधी कधी मी गिरनार पर्वतावर गेलो असं मला वाटायचं. कधी कधी मला दत्त महाराज माझ्या समोर आहेत, जसं गाणगापूरला आपण ते 3 बघतो आपण, तसं मला असं वाटायचं की मी माझ्या समोर ते दत्त महाराज मी दर्शन घेतोय असं मला जाणवायचं. कधी कधी मडीचे नाथ महाराज मच्छिंद्रनाथ, कधी कधी तिथं मी बसलोय किंवा ते माझ्या ते चित्र डोळ्यासमोर यायचं. कारण गाणगापूरची आणि नाथांची वारी माझी गुरु ह्याची पौर्णिमेची नामोशीची असली त्यामुळं ते व्हायचं. पण जसं जसं चिंतन वाढेल तसं म्हणजे बरेचसे अनुभव मला यायला लागले. पारायणाचं माझं पारायण चालू असतं, पारायणाच्या वेळेस तर प्रत्येक पारायणाच्या वेळेस माझं प्रत्येक महिन्याला पारायण चालू असतं, तर प्रत्येक पारायणाला मला काही ना काहीतरी अनुभव संकेत देऊनच जातो काही ना काहीतरी. आता एवढंच सांगतो, काय असं ते परत आता काय जेवढं मी पहिल्यांदाच बोलतो, जेवढं काय आठवलं तेवढं मी सांगितलं. पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सर्व संतन की राजाभावांच्या ताई बंडगर ताई क्या आहे. अरे प्रवचन नवीन होती, सगळेच प्रवचन नवीन होते. हा, आता जे प्रवचन झाले ते सगळे नवीनच आहेत मंडळी, पहिल्यांदा बसवले सगळे. हा, आणि नवीन लय मस्त असतं सगळं स्पेशल माल असतं, ते मनाचा काही नसतो. चला कोण आहे.